नमस्कार मित्रांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व तरुण तरुणींचं, युवक मित्रमैत्रिणींचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजची बातमी जी आहे ती आजची बातमी आपल्यासाठी खूप आनंददायक आहे. होय मित्रांनो, ज्या भरतीची आपल्या भारतातील सर्व तरुण तरुणी वाट पाहत होते, स्पेशली शिक्षण क्षेत्रातील, त्या सर्वांसाठी ही फार आनंददायक अशी बातमी आहे. मित्रांनो, दरवेळेस आपण पाहत होतो की केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांच्या वेगवेगळ्या जाहिराती येत होत्या. त्यांचे वेगवेगळे फॉर्म भरावे लागायचे, वेगवेगळे त्यांची फी भरावी लागायची. पण यावेळेस ह्या दोन्ही परीक्षा एकाच वेळेस यांची जाहिरात जी आहे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये KVS आणि NVS याच्यामध्ये सहाय्यक आयुक्तापासून तर शिपाई पदापर्यंतच्या सर्व जागा ज्या आहेत ह्या सर्व जागा ह्या भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT, PRT, स्पेशल टीचर, स्पेशल एज्युकेटर, लायब्ररियन पासून ते शिपाईपर्यंतच्या जागा ज्या आहेत त्या शिपाईपर्यंतच्या जागा ह्या आपल्याला या ठिकाणी ह्या मिळालेल्या आहेत. मित्रांनो, आता 4-5 वर्षानंतर ह्या भरती जी निघालेली आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये स्पर्धा जी आहे ती स्पर्धा ही खूप मोठी राहणार आहे. कारण मित्रांनो, 4-5 वर्षांमध्ये खूप सारे तरुण तरुणी हे जे पात्रता आहेत हे पात्रता प्राप्त केलेले आहेत. आधीच आपल्या देशामध्ये बेरोजगारी भरपूर आहे. या बेरोजगारीमध्ये सुद्धा टिकून राहण्यासाठी आपल्याला स्पर्धा जी आहे ती स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही स्पर्धा पार करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. तरी पण मित्रांनो, असं म्हणूया की आपल्या भारत देशात शिक्षण क्षेत्रात ही फार मोठी क्रांती जी आहे ही फार मोठी क्रांती या ठिकाणी घडून आलेली आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रात एका वेळेस एवढी मोठी जाहिरात येणं ही मला वाटते कदाचित पहिलीच वेळ असेल. तरी पण आलेल्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आणि या फायद्याचं रूपांतर आपल्या उज्ज्वल भविष्यामध्ये निर्माण करावं असं मला वाटते. कारण मित्रांनो, दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. 100 जागेसाठी 1,00,000 फॉर्म येतात, त्याच्यामधून 100 सिलेक्ट होतात. बाकी 99,900 हे बेरोजगार राहतात. त्यामुळे आपल्या देशात BEd धारकांची, DEd धारकांची, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या काही कमी नाही आहे. काही ठिकाणी आपण बघतो चपराशासाठी जागा निघते, पण त्यासाठी PhD झालेले उमेदवारसुद्धा हे येतात. कारण सर्वांना नोकरी आवश्यक असते. नोकरी म्हणजे आपल्या जन्मभराचं पोटाचं साधन. त्यामुळे यामध्ये खूपच मोठी स्पर्धा जी आहे ती मोठी स्पर्धा राहणार आहे. याचं आणखी एक उद्दिष्ट हे आहे की शिक्षण क्षेत्र जे आहे ते शिक्षण क्षेत्र अजून विस्तारित व्हावं, अजून याच्यामध्ये मोठे मोठे विद्वान तयार व्हावेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती जी आहे ती आमूलाग्र क्रांती ही शासन घडवीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच मागच्या वर्षी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये खूप साऱ्या स्कूलची घोषणा झाली होती आणि त्याचे फॉर्मसुद्धा आत्ताच या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये निघून गेले. तर एकलव्यची वेगळी भरती होणार आहे आणि ही KVS आणि NVS यांची वेगळी भरती होत आहे. दोघांमध्ये पगारांचा स्केल सारखाच आहे. ज्यामध्ये आपण सहाय्यक आयुक्ताचा जो पगार आहे तो जवळपास 1.5 लाखाच्या वरतीच राहील. प्राचार्याचा जो पगार आहे तो सुद्धा मला वाटते 1.5 लाखाच्या जवळपास राहील. उपप्राचार्य जवळपास 1,10,000च्या जवळ त्यांचा पगार राहील. PGTचा पगार जवळपास 90,000 रुपयांपर्यंत राहील. TGTचा पगार हा 80 ते 85च्या दरम्यान राहील. त्याचप्रमाणे लायब्ररी आणि पासून शिपाईपर्यंतचा हा जो पगार आहे, शिपाईचा पगार म्हणजे कमीत कमी 44,000 रुपये इतका राहील असं या जाहिरातीवरून आपल्याला दिसत आहे. तर त्यामुळे मित्रांनो, वेळ दवडू नका. लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरल्यानंतर चांगला मेहनतीने प्रामाणिकपणे मेहनतीला लागा. कारण स्पर्धा खूप मोठी आहे. अख्ख्या भारतासाठी ही परीक्षा आहे. त्यामुळे अख्ख्या भारतामधून जवळपास करोडो विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरतील आणि आपल्या तयारीला लागतील. तर त्या स्पर्धेमध्ये उतरण्याकरता आपल्याला सुद्धा मेहनत जी आहे ती मेहनत ही फार मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. यामध्ये कमिशनर हे जे पद आहे, हे कमिशनर पद म्हणजे पूर्णतः ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच शासनाकडून जो निधी येते तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, कुठे कुठे रिक्रूट करायची, काय करायची, हे सर्व कामं हे आयुक्ताला करावी लागतात. त्यानंतर प्राचार्य जो आहे तो पूर्ण एका शाळेचा, महाविद्यालयाचा प्रमुख राहतो. त्याला ॲडमिनिस्ट्रेशनसोबतच बाकीचे कुरिक्युलम वगैरे हे सर्वच सांभाळावं लागते. उपप्राचार्य हा प्राचार्यांना त्याच्या कामात मदत करण्यात सोबतच शिकवण्यावर त्याचा भर असतो.
PGT म्हणजेच आता नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 9, 10, 11, 12ला शिकवणारे शिक्षक, TGT म्हणजेच 6 ते 8ला शिकवणारे शिक्षक, PRT म्हणजेच प्राथमिकला शिकवणारे शिक्षक, त्यासोबतच काही स्पेशल एज्युकेटर यांच्यासुद्धा जागा निघालेल्या आहेत. तर यासाठी ही भरती जी आहे ही भरती फार मोठ्या प्रमाणात होत आहे. माझं सर्वांना एकच म्हणणं राहील की तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त धैर्याने या स्पर्धेला समोर जा. यश जे आहे हे यश तुमचंच आहे. मित्रांनो, खूप वर्षानंतर ही भरती निघत आहे. याचाच अर्थ असा की खूप सारे उमेदवार जे आहे ते वयाने बाहेरही गेलेले आहेत. हे फार मोठं दुर्दैव आहे. वास्तविक पाहता दरवर्षी ही भरती जी आहे ती भरती निघायला पाहिजे, म्हणजे कुणावरही अन्याय झाला नसता. तर याच्यासाठी प्राचार्यपदासाठी, सहायुक्त पदासाठी 50 वर्ष सीमा आहे. PGTसाठी 45 वर्ष सीमा आहे. TGTसाठी 40 वर्ष सीमा आहे. तर अशा या वयोमानात बसणारे खूप सारे उमेदवार आहेत की ज्यांच्यासाठी ही भरती जी आहे ही भरती फार आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ती पात्रसुद्धा आहेत. त्याच्यामुळे ती ही परीक्षा देऊ शकतात आणि आपलं उज्ज्वल भविष्य जे आहे ते उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. तर मित्रांनो, जास्त आता वाट पाहू नका. फॉर्म जेव्हा भरायचेच राहतील तेव्हा भरतीलच, पण तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला लागा आणि आपला यशाची वाट जी आहे ती मोकळी करण्यासाठी आतापासूनच अभ्यासाला लागा. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे जे सर्व माझे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. मी आता याचा क्लाससुद्धा चालू करणार आहे, त्यामुळे लक्ष द्या आणि आपल्या अभ्यासाला लागा. धन्यवाद मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.